तर अमित साठम, रितू तावडेंकडून टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे असा आरोप करण्यात आलाय। काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी ही टीका केली आहे। मुंबई महापालिकेमध्ये अमित साठम आणि रितू तावडेंनी हा प्रस्ताव दिला होता। काँग्रेसकडून नावाचा प्रस्ताव दाखवत भाजपकडवरती टीका करण्यात आली। राज्यात भाजपकडून टिपू सुलतानच्या आडून मुस्लिम द्वेष सुरू असल्याचं देखील काकासाहेब कुलकर्णींनी म्हटलं। 2013 साली मुंबई महापालिकेमध्ये एक ठराव करण्यात आला। बाजीप्रभू देशपांडे ते बाजीप्रभू देशपांडे मार्ग ते रफीनगर नाल्यापर्यंतच्या रस्त्याला हजरत टिपू सुलतान महामार्ग असं नाव देण्याचा ठराव करण्यात आला। आणि या ठरावाला सध्याचे महापौर रितू तावडे आणि त्याला अनुमोदन कोणी दिलं तर सध्याचे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम। म्हणजे अमित साठम जेव्हा नगरसेवक होते त्यावेळेला त्यांनी अनुमोदन दिलं टिपू सुलतानच्या नावाच्या रोडला। परंतु आज अध्यक्ष झाल्यामुळे ज्या खालच्या पातळीवर ते सपकाळजींना बोलतायत त्यांना लाज वाटली पाहिजे। जे तुम्हाला या राज्यातला या देशातला मुसलमान नकोय का? जाणीवपूर्वक काँग्रेसकडून एखादी भूमिका आली तर ते हिंदू मुस्लिम डिवाइड करण्याची भूमिका ही भाजपची राहिलेली आहे।